स्टेजवर येणार आहे. आता त्यांनी त्यांच्या अनुभवातून या विषयावर धरून बोलावं. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर मी दारुडे. परमेश्वराची कृपा परीक्षा अशा कार्यक्रमांमध्ये आतापर्यंत दारूच्या घाटात मोठा असून सर्वप्रथम संदेश सोमवारी मला ही सेवेची संधी दिली त्याबद्दल मी आभारी आहे. आज 24 मे 2014 रविवारचा दिवस आहे. सकाळी 11 वाजता आपण अल्कतांचं लेखन जमलेलं आहोत आणि आजचा माझा विषय आहे आम्ही अज्ञेयवादी. या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी माझी स्टोरी सांगायचा थोडक्यात प्रयत्न करतो. 1978 साली वयाच्या 18व्या वर्षी पहिल्यांदा थिएटरमध्ये मित्रांबरोबर दारू प्यालो. तो दारूची पहिली ओळख होती. आणि 1989 साली माझा नॉन अल्कोहोलिक मित्र हर्षद गोयल डॉक्टर श्रीकांत जोशी नावाचे जे खाण्याचे पॅकेट त्यांनी सांगितल्याप्रमाणे मला अल्कोहोलिकांच्या मीटिंगमध्ये घेऊन आला. एकूण 11 वर्ष दारू प्यालो मी. त्याची पहिली 5-6 वर्ष माहिती करून घेत होतो मी सगळी. आणि त्यावेळेला 3 महिन्यांचा एकदा दारू प्यायचो मी. वय कमी होतं. वडील शिक्षक, आई शिक्षिका, त्यामुळे आजूबाजूला कुठे प्यालो काय प्यालो हे सगळे घरी कळायचं किंवा कळेल या भीतीने घाबरून मी कमी प्यायचो. पण त्या 5-6 वर्षामध्ये मी जी माहिती गोळा केलेली होती दारू संदर्भामध्ये, दारूचे प्रकार, बारचे प्रकार, फ्रायडे म्हणजे काय, लायसन कशाला काढतात, चकना कशाला म्हणतात, हे सगळे माहितीची गोळा केली पहिल्या 5-6 वर्षात. त्या माहितीचा उपयोग नंतर मी जेव्हा नोकरी करायला लागलो, औरंगाबादला मी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून गेलो आणि मला विचारणार कोणी नव्हतं जिथे मी फ्लॅट भाड्याने घेतला होता. साधारणपणे 1.5 ते 2 महिन्या कालावधीमध्ये मी हे जे 5-6 वर्षाचं जे शिक्षण घेतलं होतं त्या सगळ्याचं प्रॅक्टिकल केलं आणि मी फुलफ्लेज दारुडे तेव्हा झालो. 1986 पासून माझी गाडी जोरात घसरायला लागली आणि त्यानंतर बरेच प्रसंग असे आले. यावर सांगत असताना अंगावर काटा येत होता. आपण केलेले प्रथा आठवत होते सगळे. मला आठवतं एक प्रसंग मी सांगायचा प्रयत्न करेन. पुण्याला माझ्या एका चुलत बहिणीचं लग्न होतं. डोंबिवलीच्या काकांच्या मोठी बस केलेली होती. त्या बसमध्ये आम्ही सगळेजण येत होतो. मी इथे दारू प्यालो, लग्नात दारू प्यालो, लग्न झाल्यानंतर दारू प्यालो. संध्याकाळी जेव्हा सगळेजण परत जात होतो 5-6 वाजताची वेळ होती बस निघाले पुण्याहून, तेव्हा तो अमिताभ बच्चनचा बॉम्बे टू गोवा पिक्चर होता. त्या पिक्चरमध्ये अमिताभ बच्चन जसं गाडीमध्ये नाचत होता तसं मी अख्ख्या गाडीमध्ये नाचत होतो आणि उकाऱ्या करत होतो. आणि माझी आई वडील सगळे नातेवाईक हताशपणे बघत होते. हे काय चाललेलं आहे, आम्ही काय संस्कार केलेले होते याच्यावरती आणि हा काय झालेला आहे. दारू पिण्यामुळे खोटं बोलणं झालं, पैसे गेले, तब्येतीची वाट लागली, नातेसंबंधांची वाट लागली, करिअरचं नुकसान झालं. या सगळ्या गोष्टी झाल्या आणि अल्कोहोलिक मध्ये आलो आणि चमत्कार झाला. आधीचा लाल रंग काढून टाकला आणि नवा पिवळा रंग लावला घासून. एवढं सहजासहजी नाही झालं. तो जुना रंग जात नाही कारण तो त्या आठवणी आहेत, ते भोग आहेत. ते भोग मिटणं कठीण आहे. पण अल्कोहोलिक मीटिंगमध्ये आलो. पहिल्यांदा राग आला होता डॉक्टरांचा की मला बेवड्यांच्या मीटिंगला जायला सांगतात. त्यामुळे ह्या रागापोळे मी अल्कोहोलिक मीटिंगमध्ये यायच्या वेळी विल पॉवरवर दारू बंद करायची इच्छा मला झाली. राजाभाऊंची स्टोरी, विजयची स्टोरी, माझी स्टोरी, या सगळ्या एका सेम लाईनवरती जात असतात. त्यातले दुःख, त्यातल्या वेदना, या सगळ्या गोष्टीतून एक विशिष्ट क्षण असा येतो की जेव्हा मला कळतं की मला दारू पिता येणार नाही, मी थोडी दारू पिऊ शकत नाही, मद्यपात आजार आहे. मग सांगतं थोडी दारू पी, शरीरासारखं टाईट होईपर्यंत पी. आणि आल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी माझं स्वागत केलं असतं, जसं नव्या माणसाचं टाळ्या वाजून स्वागत केलं तसं स्वागत केलं. मला सांगायचं तू वेडा माणूस नाही, तू एक आजारी माणूस. खरं सांगायचं मला खूप आवडलं होतं तेव्हा. कारण मला असं वाटतं की इतके दिवस तू नालायक असं प्रत्येकजण बोट दाखवत होता. त्यांना मी आता ही ढाल घेऊन त्यांना सांगू शकेन की मी नालायक नाहीये, कोणीतरी दुसरा नालायक आहे आणि त्याच्यामुळे मला हे त्रास होत होता. ही दारू होती, हा मद्यपात नावाचा आजार होता आणि त्यातून मी अडकल्यामुळे मला सगळं हे करावं लागलं. पण अल्कोहोलिकच्या मीटिंगमध्ये एक चमत्कार होतो. जो गंजलेला मेंदू आहे त्याच्यावरचा गंज हळूहळू तुमच्या शेअरिंगमुळे कमी झाला
आणि मी पहिला प्रश्न स्वतःला विचारला काही महिन्यानंतर असं होतं की मी एवढा का झालो. अल्कोहोलिक सरांच्या मीटिंगमध्ये सांगितलं 100पैकी 10 लोक दारू पितात. आम्ही त्या 10 मध्ये का बसतो, उरलेल्या 90 लोकांमध्ये का बसतो नाही, हा शोध घ्यायला सुरुवात केला. हरिभाऊ होते छान, ओमराज ग्रुपचे खूप आणून दिलं, विश्वनाथ गुरुजी होते, विनायक टीचर बसलेले आहेत, ते ठाण्यामध्ये तेव्हा होते, शंकर भाऊ आहे, सगळी माणसं होती आजूबाजूला. आणि मी शोध घ्यायचा प्रयत्न करत होतो की मी बेवडा का झालो. शोधाचा एक भाग म्हणून मला हे पुस्तक हातात देण्यात आलं पहिल्यांदा. रात्री 10:30ला मी वाचायला सुरुवात केलं, पहाटे 3:30 वाजेपर्यंत मी वाचून काढलं पुस्तक. आणि मला काय फारसं कळलं नव्हतं, पण वाचणाऱ्यांची एक खाज असते, एक जाग असते, त्याला वाचणं हे दाखवायची खाज असते, म्हणून तो इतरांना चावायला सुरुवात करतो. आणि मी तसं चावायला सुरुवात केली आणि बरीच वर्ष मी चावतच होतो लोकांना, मी वाचलंय असं समजून. पण नंतर जेव्हा मी पुन्हा हे प्रकरण वाचायला लागलो आणि माझ्या डोक्यात काही शिरायचं नाही, गुरुजींकडे गेलो. गुरुजी म्हणाले की अरे गुरुजी स्वतः कम्युनिस्ट होते आणि ते बऱ्यापैकी नास्तिक होते, शेअरिंगमध्ये फारसं या विषयावर कधी बोलायचे नाही. त्यांच्याशी चर्चा करायला लागल्यानंतर मला हळूहळू मला डोक्यात काही प्रकाश पडायला लागला. हलक्या सॉंग तुम्ही ठेवलीच त्याबद्दल तुमचं अभिनंदन. नाईट विजिटच्या ऐवजी, कारण आमच्या एका ए मेंबरची बायको म्हणजे नाईट विजिट हा केलेल्या वेळेपणाचा कंटिन्यू दुसरा भाग आहे. पूर्वी पण आम्हाला रात्र आवडायची, आताही रात्र आवडते. त्याचे काही फायदे आहेत अर्थातच, पण हलक्यासॉन घेतली तर त्याचे तोटेही आहेत. पण तुम्ही हलक्यासॉन घ्यायचा निर्णय घेतला त्याबद्दल अभिनंदन. वेगवेगळे विषय अल्कोहोलिक सरांच्या मीटिंगमध्ये चर्चा केली जाते. आज मला कळतंय की 24 वर्ष 7 महिने आणि 14 दिवस दारूपासून दूर आहे. आणखी मी काही दिवसच मला वाटतं चांगल्या प्रकारे अनुभव कथन करू शकेल. आजूबाजूला मी बघतो ओल्ड टायमरची चाललेली वातावरण, तब्येतीमुळे किंवा तरंगल्यामुळे तो बोलायला लागला की त्याला थांबता येत नाही. त्याला तुम्ही टिकटिक वाजवा नाही तर आमचं विठ्ठल पहिली असायचे तेव्हा ती वाजणारी बेलच पोटाची खिशात करून टाकायची. त्यामुळे ओल्ड टायमर नंतर सरकतो, मी पण सरकणार आहे, मला सरकेपर्यंत अजून काही दिवस राहिलेले आहेत. तेव्हा वेगवेगळ्या विषयावरती जेव्हा कुठे हलक्या सॉंगला बोलवतील तिथे मी जायचा प्रयत्न करतो. तब्येत, कुटुंब, कामाची जागा हे सगळं सांभाळून जेवढं जमेल तेवढं करतो. आम्ही अध्ययवादी हे प्रकरण 4थं आहे बिलकुल. पहिल्या प्रकरणामध्ये बिलची स्टोरी आहे. आपल्याला बऱ्याचदा स्टोरी कशी सांगावी हे कळत नाही. काही ठिकाणाची सवय असते की एखादा नावडता माणूस बोलायला लागला की ते मागे उठून जातात सिगरेट प्यायला वगैरे. माझ्या सुदैवाने मी कधीच उठून गेलो नाही. माझ्या सुदैवाने मला अमुक ग्रुप आवडत नाही किंवा अमुक मेंबर आवडत नाही म्हणून मी कधीच उठून गेलो. मला गुरुजींनी नाता घालून सांगितलं की ते बाकीचं काय राजकारण असेल ते बाहेर, जिथे आपल्याला सोयीस्कर असेल तिथे मिटिंगला जायचं. तिथे मी ह्या मिटिंगला जाणार नाही, ह्या मिटिंगला करणार नाही असं करायचं. त्याचा फायदा मला झाला. पहिल्या प्रकरणामध्ये बिलच्या स्टोरीमध्ये बिलनी सांगितलं की स्टोरी कशी सांगावी, मी पूर्वी कसा होतो, नंतर काय झालंय आणि आता काय आहे. आयडियली स्पीकिंग हे 1/3 अधिक 1/3 असायला हवं. दुर्दैवाने आज आम्ही जवळजवळ 95% वेळ आमचा ड्रंकन लॉक सांगण्यात जातो. उरलेलं 5% मध्ये घालील लोटांगण मंत्री चरण एक फेरी मारली, पूजा झाली आणि सोडलं की मी मोकळा होतो. म्हणजे मग मी माझ्या स्टोरीवरती मला खूप प्रेम असतं. अल्कोहोलिक सरांच्या मीटिंगमध्ये मला कळायला लागलं की बिल्डब्ल्यूने त्याची स्टोरी अशा प्रकारे सांगितलेली आहे की पुढं काय झालं त्याच्यात तर कळतंय मला. दुसऱ्या प्रकरणामध्ये तो देर इज अ सोल्युशन सांगतो, यावर उपाय आहे सांगतो. बिल्डब्ल्यूने हे पुस्तक लिहिण्यापूर्वी आधी हे चॅप्टर लिहिलेलं आहे. तो रीडर डायजेस्टच्या मॅगझिनवाल्यांकडे जेव्हा गेला होता तेव्हा ते हे चॅप्टर घेऊन गेलं होतं. त्यामुळे ह्या प्रकरणामध्ये आजच्या विकृत सार आहे देर इज अ सोल्युशन. पण देर इज अ सोल्युशन पुरेसं नाही म्हणून त्यांनी मोर अबाउट अल्कोहोलिझम लिहिलं आणि मग त्याच्यामध्ये 3 प्रकारच्या स्टोऱ्या सांगितल्या की दुधामध्ये 2 आऊंस दारू टाकले तर काय होईल, सँडविच बरोबर काय होईल. आणि त्याचे स्वतःचेच अनुभव आहे, ते वेगळ्या पद्धतीने सांगितले. आणि पुढे 5व्या प्रकरणामध्ये तो कार्यक्रम सांगतो. अल्कोहोलिक समाजामध्ये येऊन मी किती शहाणा आहे ही सांगायची जागा नाही, मी किती मूर्ख आहे ही सांगायची जागा आहे. आणि तो जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी एक मोठा अडथळा बिल्डब्ल्यूच्या तेव्हाच्या काळी जाणवला. तो जो अडथळा होतो तो अडथळ्यातून बाहेर येण्याकरता हा चॅप्टर लिहिलेला आहे, आम्ही अध्ययवादी.
बऱ्याचदा मी स्वतःला प्रश्न विचारतो की हे प्रकरण आपल्यामध्ये जे नास्तिक आहेत त्यांना आस्तिक करण्याकरता लिहिलेलं आहे का, की तुम्ही कालपर्यंत नास्तिक होतात, अल्कोहोलिक क्षणामध्ये आलात, त्याची गरज म्हणून पुढे तुम्ही आस्तिक व्हायला हवं म्हणून हे प्रकरण लिहिलेलं आहे का? त्याचं उत्तर नक्की नाही. मग अल्कोहोलिक क्षणामध्ये ह्या प्रकरणाचा हेतू काय मुळामध्ये आम्ही अज्ञेयवादी कशाकरता टाकले? कारण ही जी अज्ञेयवादी मंडळी जी आहेत, ती अग्नास्तिक मंडळी जी आहेत, त्यांना देव सांगितलं की त्याचं टाळतं दिसतं. त्यामुळे नास्तिक माणसाला आजही अल्कोहोलिक क्षणामध्ये बरीच नास्तिक मंडळी आहेत की हे मध्ये आहेत, देवाच्या कृपेने म्हणत नाही, उच्च शक्तीच्या कृपेने म्हणतात आणि त्यांचं चांगलं चाललेलं आहे असं त्यांचा दावा आहे. त्यांना नास्तिकापासून आस्तिक करण्याकरता हे प्रकरण लिहिलेलं नाही. हे प्रकरण अशा करता लिहिलेलं आहे की पहिल्या पायरीमध्ये माझा पॉवरलेसनेस कळलेला आहे, दुसऱ्या पायरीमध्ये मला कशाची तरी गरज आहे, उच्च शक्तीची गरज आहे याची जाणीव हळूहळू झाली. तर 3 पायऱ्या खरं बघायला गेलं तर वैचारिक मंथनाच्या पायऱ्या आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये प्रत्येकाचा अनुभव कुठल्या दिवशी तू 3री पायरी घेतली असं सांगता नाही येणार. अमुक दिवशी अमुक तारखेला अमुक वेळी मी 3री पायरी घेतली असं सांगता येणार नाही. कारण आम्ही 3री पायरी घेऊन बऱ्याच वेळा सोडलेली आहे. त्यामुळे ते घेणे सोडणे एसी-डीसी करंट आमचा चालू राहतो आयुष्यभर. अल्कोहोलिक क्षणामध्ये घेत राहिल्यानंतर प्रश्न पडतो की तो गॉड शब्द ऐकल्यानंतर माझं डोकं फिरायचं. अल्कोहोलिक क्षणाच्या सुरुवातीच्या मीटिंगमध्ये मी जेव्हा आलो तेव्हा देवाची परिस्थिती अशी प्रार्थना म्हणायची, तेव्हा मी देवा शब्द म्हणायचो नाही, मी हात सोडायचो नाही. कारण मला देव प्रकरणाबद्दल माझ्या वेगळ्या ज्या कल्पना होतात. तसं बघायला गेलं आता आपण सगळे ऐकणारे जी मंडळी आहेत त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या की अल्कोहोलिक क्षणांवर देवाबद्दल बोलतोय, अल्कोहोलिक क्षणात धर्माबद्दल बोलतच नाही. बऱ्याचदा याच्या मीटिंगमध्ये वेगवेगळ्या चर्चा होतात. शिवाच्या शेंडीपासून ते रामाच्या पर्यंत चर्चा होतात. अल्कोहोलिक क्षणाचं हे काहीच अभिप्रेत नाही. रिकव्हरीसाठी आता कुठलंही पूर्वबंधन नाही. रिकव्हरीसाठी काय असायला हवं तेच फक्त तो सांगायचा प्रयत्न करतो आम्ही अज्ञेयवादी. आणि त्याची सुरुवात करताना तो म्हणतो की ही सगळी माझी वाताहत झालेली असताना मला उच्च शक्तीची गरज आहे. पटलं का? या परिस्थितीमध्ये तुम्ही अशा एका आजारीपणाच्या अधीन झालेला आहात की जेथे फक्त आध्यात्मिक अनुभवच तुम्हाला वाचू शकेल. हे सगळं मी आज मागे वळून बघतो की माझ्या बाबतीत काय झालं, तेव्हा मी अॅनालाइज करायचा प्रयत्न करतो की हे कसं झालेलं असेल. आपण नास्तिक व अज्ञेयवादी आहोत असे ज्याला वाटते त्याला अशा तऱ्हेचा अनुभव घेता येणे शक्य नाही. मी पान नंबर 39 मराठी प्रकरण 4 अज्ञेयवादीबद्दल वाचलं. पण प्राप्त परिस्थिती चालू ठेवणे हे विशेषतः आशा नष्ट झालेला तो म्हटल्यासारखं असेल तर विनाशकारीच आहे. आध्यात्मिक जीवनाचा आधार घेतला नाही तर तो पुढे अंधार आहे. माझ्या एका दारुड्या आल्यानंतर धार्मिक, आध्यात्मिक आणि देव आणि चालीरीती याचा सगळा गोंधळ करत असतो. अल्कोहोलिक क्षणाच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर मला जाणीवपूर्वक सांगण्यात आलं की आपण देवाबद्दल बोलतोय, आपण धर्माबद्दल नसतो. धर्म ही जी संकल्पना आहे ती एका वेगळ्या विशिष्ट परिस्थितीतली गरज म्हणून किंवा समाजाची गरज म्हणून ती निर्माण झालेली आहे. त्याबद्दल आपण बोलत नाही. आपण दारू बंद करण्याकरता, पुढचा कार्यक्रम घेण्याकरता आपल्याला हवा तो देव तो कसा स्वीकारायचा याच्याबद्दल बोलतोय. मग ए मध्ये येण्यापूर्वी माझा देवाचा काय संबंध होता? माझा देवाचा संबंध असा होता की माझं लहानपण जे आहे ते धार्मिक वातावरणामध्ये गेलेलं होतं. संध्याकाळी शुभमपूर्ती म्हणायची, सकाळी काकडाची असायची, एकादशीचा उपवास असायचा. पण या सगळ्याची नंतर मी वाट लावली आणि दारू पिऊन कीर्तनाला जायचो आणि सुभान अल्लाह म्हणायचो आणि मग कोणते मला पकडून बाहेर काढायचा कीर्तनामधून. त्यामुळे माझी धर्माची जी संकल्पना होती किंवा देवाची जी संकल्पना होती ती मला दारूपासून दूर ठेवण्यात पुरेशी नव्हती. मला काहीतरी वेगळी संकल्पना शोधून काढायची होती. त्यामुळे मी पुढे 4थ्या पायरीचा प्रवास सुरू करणार आहे. आणि मला असं वाटत होतं की खरं धर्माची, देवाची गरजच नाही. सेट ऑफ रूल्स आणि सेट ऑफ प्रिन्सिपल्स. आता यांनी सांगितलं माझ्या आज्ञा स्पीकरने की गुरुचरित्र वाचायला. आमच्याकडे एक देऊळ आहे, त्या देवळामध्ये आमच्या भिवंडीचे गोडसेम आहेत बापू म्हणून, ते आणि मी एकदम भेटलो होतो. आणि बापू म्हणाले की हे जे बाबा दिसत आहेत ना, या बाबांच्या बरोबर मी मांडीवरती वाढलेलो आहे वगैरे. मी म्हटलं मी पण इथे या देवळामध्ये लहानपणापासून झोपलेलो आहे, बऱ्याच वेळा आलेलो आहे आजी बरोबर वगैरे. आणि मी म्हटलं प्रश्न असा आहे की मग हे सगळं मला दारूपासून का दूर ठेवू शकलो नाही? त्याचं उत्तर भेटलं देतोय की आम्हाला आढळून आले की कितीही प्रयत्न केला तरी नीतिनियम आणि तत्वज्ञान आम्हाला वाचू शकले नाही. नीतिमान असण्याची आमची इच्छा होती
तत्वज्ञानातून मनशांती मिळवण्याची आमची आकांक्षा होती आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्नांची शिकत केली. मी सगळा गोंधळ केलेला होता. एकेकाळी मला देव बरा वाटायचा आणि दुसऱ्यांच्या देवावरती टीका करायचो, धर्मावर टीका करायचो. नंतर अचानक माझ्या आयुष्यात नरेंद्र दाभोळकर, बुद्धिब्राह्मण्यवाद हे भूत घुसलं. तर मला अचानक अंधश्रद्धा आणि श्रद्धामधला गोंधळ कळायला लागला. त्याच्यानंतर मग मी ओशो वाचायला लागलो, जे कृष्णमूर्ती वाचायला लागलो दारू पीत असताना. आणि ते खूप जाम भारी आहे असं तत्वज्ञान मी आठवड्यावरती बसून लोकांना सांगणार. पण त्या तत्वज्ञानामुळे माझी दारू बंद होतो. नैतिक आणि अनैतिक याच्यातली सीमारेषा मला कळत असून सुद्धा माझ्याकडनं ते असं होत होतं. आणि याचं कारण असं होतं की BW म्हणतो शक्तीचा अभाव हाच आमच्या पुढे यश प्रश्न आणि आमच्यापेक्षा श्रेष्ठ असणे आवश्यक होते. अफगाणिस्तानच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर मला सांगितलं की तुझी अक्कल हुशारी बाजूला ठेव, बाहेर ठेवली ते जे काय सांगतात ते आहे. आणि खरंच तुम्ही सगळ्या लोकांनी जे साध्या सोप्या कल्पना दिल्यात मला, मी त्याचं वर्णन नेहमी सांगतो. विनायकजीने त्याचं वर्णन करतात मेकॅनिक्स अँड टेक्निक्स. मी त्याचं वर्णन करतो की सायकल शिकवताना आपल्याला सायकल चालवणारा माणूस मागे सीट धरलेला असतो आणि तो सांगतो हँड रोड फार पॅडल जोरात मी आहे मागे. आणि तो मागे आहे या खात्रीने आपण जोरात पॅडल मारायला सुरुवात करतो आणि काही वेळानंतर करतो की तो कधीच त्याने सोडून दिलेला आहे. पुढच्या प्रवासात कदाचित मी आपटणार आहे, कदाचित उठणार आहे, कदाचित शिकणार आहे, पण तो माणूस सोडून दिला असतो. अल्पनिक्षणाचा इनिशियल स्पॉन्सर नेमकं हेच करतो. छान मिटिंगला घेऊन जातो, पहिल्या मिटिंगला त्याला टाळ्या वाजवतात. आईला पिवण्यासाठी कोणी आयुष्यात टाळ्या वाजवल्या, टाळ्या कोणतरी वाजवल्या, पेढा खायला मिळाला, समोसा खायला मिळाला आणि खूप बरं वाटलं. आणि अल्पनिक्षणाच्या मिटिंगमध्ये येत राहिल्यानंतर वाटायला लागलं की अरे या रिझल्ट अखेर येणार. आमच्या आनंदची म्हणायचे की कल्याणचे मोर मिटिंग मोर चान्सेस, लेस मिटिंग लेस चान्स, नो मिटिंग नो चान्स, लेट मिटिंग लेट चान्स म्हणायला आहे. हल्ली मी नवीन ऍड केले त्याच्यामध्ये. कारण मी बरेच माझे मित्र बघत आले ते बरोबर 8लाच येतात, 8:15लाच येतात, 8:30लाच येतात. त्यांच्यासाठी मी आणखी एक सप्लिमेंट जोडले की लेट मिटिंग लेट चान्स. आयुष्यामध्ये तुम्हाला जे काही चांगलं मिळायचं त्याच्यात पण तुम्हाला लेटच मिळणार, काय काळजी करू नका. परमेश्वराकडे हिसाब किताब द्यायला बसलेलं आहे कोणी. आणि मग वाटायला लागलं की दारू बंद करण्याकरता मिटिंगला आले की दारू बंद होती. आणि ते म्हणायचे की या मिटिंगमध्ये थॉट कंडिशन असते. नक्की काय होतं इथे, तर कुठल्याही प्रकारचे विचार घेऊन आलात की तुमच्या विचारात बदल होतो. मला हेच कळलं की ऍज बाय दारू हा माझा प्रश्न धरला तर ह्या प्रश्नासंदर्भामध्ये मी मीटिंगमध्ये आलो की माझी दारू बंद होती. मोर मिटिंग मोर चान्सेस, नो मिटिंग नो चान्स, तेवढं मला पटलं होतं. दारू संदर्भात तुम्ही जे सांगाल ते मी ऐकायला तयार आहे, बाकीचं मी काही सोडायला तयार नसतो. पॉवरलेस और अल्कोहोल एवढं पटलं मला, पण लाईफ बिकेम अनमॅनेजेबल आधी पटलं नव्हतं. नंतर काही दिवसांनी म्हणायला लागलं की लाईफ बिकेम अनमॅनेजेबल बिकॉज ऑफ अल्कोहोल एवढं पटलेलं आहे. आणि लाईफ बिकेम अनमॅनेजेबल बिकॉज ऑफ मी एक कटायला बराच वर्ष लागले. अल्कोहोलिकांच्या मीटिंगमध्ये येत राहिलो, प्रत्येकाचे अनुभव ऐकायला लागलो. प्रत्येकजण सांगायला लागलं की ह्या सगळ्या परिस्थितीतून मी बाहेर पडतो आणि आज चांगलं आयुष्य जगतो. कुणी म्हणायला लागला की नाही यातून माझी स्लिप झाली, मी तुम्ही सांगितलेलं ऐकलं नाही आणि म्हणून माझी स्लिप झाली. मी 4थ्या पायरीकडे पाहिलं नाही म्हणून मला आता कार्यक्रम पुन्हा नव्याने घ्यायचे असं म्हणालं. आणि मग मला प्रश्न पडला की नक्की अल्कोहोलिकला असं काय अभिप्रेत आहे. आणि तो म्हणतो की आम्ही या पुस्तकात परमेश्वराबद्दल बोलणार आहोत. पुढचा कार्यक्रम घेण्यापूर्वी तो खणखणीत सांगेल की आम्ही या पुस्तकाबद्दल परमेश्वराबद्दल बोलणार आहोत. बुकमध्ये BW आधीच्या 400 कॉपी पाठवल्या होत्या, त्याच्या बऱ्याचशा कॉपी धर्मपंथाकडे पण पाठवलेल्या होत्या. आणि त्या धर्मपंथातल्या लोकांनी सांगितलं तुम्ही फार गॉड घातलाय बुवा याच्यामध्ये, तो गॉड काय दारुड्याला झेपणार असं वाटत नाही. फार कमी लोकांनी धर्मपंथाच्या सांगितलं की आमच्या धर्माबद्दल तू लिही म्हणून. BWला स्वतः वाटत होतं की आपल्या धर्माबद्दल लिहू नये, ते त्याने कटाक्षाने टाळलेलं आहे. पण कुठल्याही धर्माबद्दल न बोलता देवाबद्दल बोलायचं हा जो काय प्रकार होता तो देव न मानणाऱ्या माणसाला अजिबात झेपणारा नव्हता. अनेक वेळा येथे अज्ञेयवादी लोकांची आमची झटापट सुरू. देवाचा आम्ही उल्लेख करतो तेव्हा त्याचा चेहरा एकदम पडलेला दिसतो. त्याचं कारण असं आहे की त्या माणसाला वाटते की आपण जे प्रश्न कौशल्याने टाळले आहेत किंवा त्यांची उपेक्षा केली आहे तेच तुम्ही पुढे मांडता. देवाला शरण जाणे किंवा कोणापुढे नतमस्तक होणे, हतबल होणे हे मला जमत नव्हतं म्हणून माझी दारू चालू होती. आणि आता तुम्ही मला दारू सोडवा म्हणताय, दारू चुकली म्हणताय, दारू थांबली म्हणताय, वन डे टाइम म्हणताय आणि पुन्हा देवाचा उल्लेख करताय. मी हा देव मानणार नाही असं जेव्हा हा आत्मेवादी सांगतो तेव्हा BW त्याला पुन्हा एकदा आठवण करून देतो
की परमेश्वराबद्दल दुसऱ्या कोणाच्या कल्पनेचा विचार करण्याचे आम्हाला कारण नाही. आमची स्वतःची कल्पना किती अपुरी असली तरी त्याच्या सान्निध्य देण्यासाठी आणि त्याचा संपर्क साधण्यासाठी ती पुरेशी आहे. हे काहीतरी वेगळं होतं. आतापर्यंत मला असं कोणीच नाही. मला सांगितलं होतं सगुण साकार, निर्गुण निराकार, अमुक प्रकारचे देव आहेत. मी संजीव बरोबर आळंदीला गेलो होतो. त्याला गमतीने मी म्हटलं की हरिभक्त परायण संजीवचा प्रवचन चालू आहे म्हणून. संजीव खूप चांगलं बोलत होता. संजीव अध्यात्माबद्दल खूप चांगलं सांगत होता मला. पण या चांगल्या सांगण्याने माझी दारूबंद नाही होऊ शकली. मला परमेश्वर लहानपणापासूनचा जो दाखवलेला होता त्याला शरण जाऊन माझी दारू बंद होत नव्हती. आणि अल्कोहोलिक शरण पुन्हा सांगत होते की दारू बंद करण्याकरता परमेश्वराला शरण आयला हा गोंधळ काय मला सुटत नव्हतं चांगलं. आणि त्याच्याकरता मला बराच प्रयत्न करायला लागेल. मला स्वतःची संघर्ष करायला लागेल की परमेश्वराबद्दल माझ्या कल्पना असं लहानपणापासून मला असं शिकवलं होतं की तू खरं बोललं पाहिजे. खोटं बोलत तर बाप्पा कान कापेल. बाप्पा कान कापेल म्हणजे परमेश्वर हा शिक्षा देणारा परमेश्वर आहे. परमेश्वर प्रेमळ परमेश्वर आहे. हे ख्रिश्चन धर्माचं तत्व आहे. हिंदू धर्मामध्ये परमेश्वराबद्दल बऱ्याचदा भीतीच घातलेल्या आहे. कुठल्या धर्माबद्दल आपण बोलायचं नाही जरी ठरवलं तर मी माझ्याबद्दल बोलू शकतो की मला सातत्याने भीती घातलेली आहे की तू चांगला वागला नाहीस तर तो परमेश्वर तुला शिक्षा देईल. आणि आता राजाभाऊंची स्टोरी ऐकल्यानंतर आपल्याला स्वतःला प्रश्न पडतो की आपण किती वेळा चांगले वागलोय आणि किती वेळा वाईट वागले याचा हिशेब काढला तर आपला मी गमतीने म्हणतो की मी वकील आहे. IPC शिकवतो आम्ही. तर मला कधी कधी वाटतं की IPC बदल्या सगळ्यात जर का जन्म मला लागू केली आणि त्याची शिक्षा दिली तर मला 3-4 जन्म जेलमध्ये काढायला लागतील. 30 वर्षे जन्मठेप कमी पडेल मला. इतके मी गुन्हे केलेले आहेत. आणि हे सगळे गुन्हे केलेले असताना तुम्ही म्हणतात त्या परमेश्वराला पुन्हा सांगा की बाबा रे मला सोडव यातून म्हणून. अशा परमेश्वराला ज्याने मला दारू पिताना कधी रायडीच्या दिवशी दारू दिली नाही किंवा मी कळकळीची विनंती केली की फक्त 2 रुपये आहेत माझ्याकडे आणखी 2 रुपये मिळाले म्हणजे माझी पहिल्या प्रोसेसची सोय होईल आणि त्याच्याकरता मला एवढा त्रास करून घ्यायला लागला. अशा परमेश्वराला मी पुन्हा एकदा शरण जाणार नाही. आणि आमचे पूर्वग्रह दूर सारून आपल्यापेक्षा श्रेष्ठ अशी कोणती तरी शक्ती आहे असा विश्वास ठेवण्याची नुसती तयारी दाखवल्यावर आम्हाला प्रत्यय येऊ लागला. मी म्हणतो की परमेश्वराबद्दल तुमचीच कल्पना आहे. तुम्हाला जे इतर आध्यात्मिक शब्दप्रयोग आढळून येतील त्यांनाही लागू द्या. आध्यात्मिक शब्दाबद्दल तुमचा पूर्वग्रह असेल तो त्याच्या आड येऊ देऊ नका. गंमत होती. अल्कोहोलिक जणांचा अभिप्रेत असलेला देव आणि बाहेर त्या समाजामध्ये अभिप्रेत असलेले देव याच्यात फरक असतो. हे म्हणजे सिगरेट हातात घेऊन प्रार्थनेला उभं राहिलं चालतं का? हो चालतं की. कितीतरी लोक अशी आहेत. कोणी खेळता खेळता याची मीटिंग ऐकणारे आहेत. व्हॉट्सअपवरचे पाऊण तास घालवणारे याची मीटिंग मध्ये आहेत. त्यामुळे अल्कोहोलिक जणांमध्ये परमेश्वराशी संपर्क साधण्याकरता बाह्य जगतामध्ये ज्या रूढी घालून दिलेल्या आहेत त्या रूढीने फाटा दिला अल्कोहोलिक. अल्कोहोलिक जणांस म्हणाले की तुला उभं राहायचं तर राहा, नसेल उभं राहायचं नको राहू, हात जोडायचे तर जोड. बाहेरच्या जगात असं चालत नाही. तुम्ही कुठल्याही धर्मपंथामध्ये जा, कुठल्याही देवाकडे जा, त्या देवाची विशिष्ट पद्धत असते. त्या पद्धतीनेच तुम्हाला जायला लागतं. अल्कोहोलिक जणांनी सांगितलं आता आम्हाला देव अभिप्रेत नाही. आम्हाला देव जो हवा आहे तो पुढचा कार्यक्रम घेण्याकरता इथे मध्ये एका ठिकाणी हा स्टॉप आहे. या स्टॉपला तू भोलच्याला शिवल्याशिवाय तुला पुढे जाता येणार नाही. आणि तू भोलच्याला शिवायला तयार नाहीये. तो शिवण्याकरता तुला काय करायला लागेल? मी म्हणतो की मी धर्माकडे बघताना किंवा देवाकडे बघताना आतापर्यंत काय करत होतो ते मला अंडू करायचे. आणि आतापर्यंत काय करत होतो तर मी देवाचे जे पुजारी होते त्या पुजाऱ्यांबद्दलचा आरडाओरडा माझा असायचा. किंवा देवाचे जे कोणी भक्त होते त्या भक्तांबद्दल मी आरडाओरडा करायचो की हे देव करणारे लोक असं कसं काय वागू शकतात. आणि मी काय करायचो त्या लोकांच्या मानवी दोषांकडे आम्ही लक्ष पुरवले आणि काही वेळा त्यांच्या उणिवांचा आध्यात्मिकतेवर बेफाट हल्ला करण्यासाठी उपयोग करायला लागला. आध्यात्मिक श्रद्धा आणि आचार्यांचे उपवासाने विच्छेदन करण्याचं स्वतःची करमणूक देऊन घेऊ लागले. देवाचे किंवा धर्माचे जे कोणी पुजारी होते किंवा जे कोणी पालन करणारे होते त्यांच्या हातून ज्या चुकीच्या गोष्टी होत होत्या त्या गोष्टींबद्दल मी जास्त आरडाओरडा करायचो आणि देवा संदर्भामध्ये हे मी ऐकायला तयार नसायचो. बिल्डरने त्याचं वर्णन करताना बिल्डर म्हणतो की अरण्याकडे बघताना मी एखाद्या निष्पर्ण वृक्षाकडे बघायचो आणि म्हणायचो की या अरण्यामध्ये दम नाही. त्या काही विशिष्ट लोकांबद्दलच मी सांगायचो की हे सगळे नालायक लोक आहेत आणि यांच्यामुळे ह्या देवा काय उपयोग आहे ह्या देवाचा धर्माचा पाळून.
भावनात्मक उद्रेक आपल्याला ठेवता येत नाही. आणि म्हणून बिल्डब्ल्यू म्हणायला लागला की ते वारकरी माझे वडील वारकरी होते आणि नंतर मी म्हणाला वारकरी लोक मूर्ख आहेत. 3-3 दिवस लागले तू वरून देवाच्या पुढे 1 सेकंद उभं राहायचं, हे कुठला गाढवपणा आहे. त्याच्यातल्या ज्या काही त्रुटी होत्या त्या धर्मातल्या, त्या रीतीभाषेच्या, त्या काढून मी त्या देवाला मान्य करायला तयार होतो. पण अल्कोहोलिक मध्ये मला म्हणायला लागले की शेकडो लोक जेव्हा सांगतात की परमेश्वराच्या अस्तित्वाची जाणीव ही त्यांच्या जीवनातील अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, तेव्हा साहजिकच माणसाने श्रद्धा का ठेवावी याचे सबळ कारण आहे. आणि श्रद्धा ठेवायची म्हटल्यानंतर कशावर तरी ठेवायला पाहिजे आणि कशावर ठेवायची हा माझा पुन्हा नव्याने संघर्ष सुरू झाला. अल्कोहोलिक मध्ये कुठल्याही प्रकारचा देव सांगितला जातो आणि तो म्हणाला की तुझा स्वतःचा देव शोध. हे एक माझी अंडू करताना पहिल्यांदा धर्म नाही म्हणाला, मग तुझा बाकीच्यांचा देव सोडून दे म्हणाला, तुझा स्वतःचा देव म्हणाला. तुझा स्वतःच्या देवानंतर त्या स्वतःच्या देवाला म्हणजे उदबत्ती लावली पाहिजे किंवा कापूर लावला पाहिजे, मेणबत्ती लावली पाहिजे, असा कुठलाही देव आहे. मग कुठला देव किंवा मग कुठे श्रद्धा शोधायची. आणि त्याचं उत्तर मला स्वतःला शोधायला लागलं. इथे बसलेला प्रत्येक माणसाने हा देव शोधलेला आहे. आम्ही आस्तिक असोत किंवा नास्तिक असोत. नास्तिक असलेला माणूस त्याला कदाचित देव म्हणत नाही, तो त्याला निसर्ग म्हणतो, तो त्याला उच्च शक्ती म्हणतो. आणि ह्यातून तो एका विशिष्ट क्षणी मी असा पोचलो की जिथे मला देव मान्य करायला लागला. पण तो मी कुठला देव मान्य केला? तो माझ्या आतमध्ये असलेला देव. म्हणजे मग आतमध्ये असलेला देव म्हणजे कुठला? त्यांनी सांगितलं की जेव्हा जेव्हा तू अडचणीत आला तेव्हा तू काय केलं? उच्च शक्तीला मान्य करता तेवढंच जाताना आपला परीक्षेला जाताना हळूच एक तुळशीचं पान काढून मी खायचं. तेव्हा माझ्या मनामध्ये देवाची संकल्पना कुठली होती ती तुला दारू बंद करण्याकरता तेवढीच उपयोगात आणायची आहे. आणि हे कळल्यानंतर मग बिल्डब्ल्यू म्हणायला लागला की माझा जो बुद्धिप्रामाण्यवाद होता की अर्धांड पोलांनी काम हा एक विद्युत कणांचा गोळा असतो, मी ते इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन मग ते कोण फिरवतो हे सगळ्यांनी विचारलं. पण एक क्षण असा मला आला की ज्यावेळेला त्याच्या मुळाची एक अतिप्रबळ मार्गदर्शक निर्मितीक्षम वृत्ती आहे ती शेवटी बिग बँग थिअरी जरी धरली तरी त्याला काही शेवटी नाव गॉड पार्टिकल दिलं. की गॉड पार्टिकल म्हणजे याचं कारण सायन्सवाले सगळेजण म्हणायला लागले की आपले इस्रोवाले सगळेजण रॉकेट सोडायच्या आधी तिरुपतीला जातात. हा विरोधाभास मला मूर्ख लोक यार काय कळत नाही. अल्कोहोलिक मध्ये आल्यानंतर मला कळलं की तुझी श्रद्धा तुझ्याकडे, माझी श्रद्धा माझ्याकडे. तुझ्या श्रद्धेबद्दल मला बोलून ठेवायचं काही कारण नाही, माझ्या श्रद्धेबद्दल तू बोलायचं कारण. आणि हा असा नास्तिक नसलेला पण आस्तिक आहे की नाही याच्याबद्दल शंका असलेला 12x12 मध्ये त्याचं वर्णन तो दुसऱ्या पायरीमध्ये तिसऱ्या पायरीमध्ये करतो. तो म्हणतो आम्ही 3-4 प्रकारचे लोक आहोत. आम्ही काही लोक असे आहोत की परमेश्वर आहे की नाही याच्याबद्दल मला शंका आहे. परमेश्वर नावाची चीजच नाही यार, उसकी कोई जरूरत ही नहीं अपने को. इतने दिन कहाँ हमने कभी किसी को बुलाया, तो क्या मेरी जिंदगी में परमेश्वर ने किया है तो अभी मैं उसको बुलाऊं असं म्हणणारा एक गट आहे. दुसरा गट म्हणायला लागला की परमेश्वर असेल पण त्याचा माझ्यावर विश्वास आहे याच्याबद्दलच मला विश्वास नाही आता. कारण मी त्याला एवढ्या वेळा शिक्षक बनवलेला आहे की आता त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवणे ही अपेक्षा करण्यात गाढवपणा आहे. तिसरा आणखी एक वेगळा प्रकार होता. तो म्हणतो परमेश्वर आहे, माझा त्याच्यावर विश्वास आहे, त्याचा माझ्यावर विश्वास आहे, पण त्याच्यातनं निष्पन्न काहीच होत नाही. एका विशिष्ट ठिकाणी मला श्रद्धा पुढे ठेवायला पाहिजे आणि त्याच्याकरता माझा बुद्धिप्रामाण्यवाद सोडून मी शब्द भांडार पालथे घातले, युक्तिवादाची अक्षरशः वावटे उठवली की याच्यासाठी की या विश्वाला त्याच्या अस्तित्वाची चिकित्सा करण्यासाठी देवाची गरज नाही ही भावना प्रकट व्हावी असे युक्तिवाद खरे असतील त्यातून एकच गोष्ट सिद्ध होईल. असे अनेक सिद्धांत बिल्डब्ल्यूनी वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांसाठी मांडलेला आहे. पण या सगळ्यातनं मला एक शेवटी कळायला लागलं की एका बाजूला मला दारू ठेवलेली आहे की मी त्यालो तर मला मृत्यू येणार हे आता अल्कोहोलिकांच्या मीटिंगमध्ये कळायला लागलं. आणि दारूपासून दूर राहण्याकरता कुठेतरी श्रद्धा ठेवायला पाहिजे. ही श्रद्धा ठेवण्याकरता मी अल्कोहोलिक्समध्ये आल्यानंतर मी पॉवरलेस झालेलो नाही. मला दारूनी पॉवरलेस करत करत कोकणात दिल्लीमध्ये चिडलेला होता आणि मला त्यातून मुक्तीचा मार्ग जेव्हा मिळाला तेव्हा मी अल्कोहोलिक्सच्या मीटिंगमध्ये आलो. मद्यपंथीचा विनोद समोर उभा राहिल्यानंतर इतर प्रश्नांवरही लवकरच आम्ही तितकेच खुल्या दिलाने वागू लागलो. या दृष्टीने मध्ये ही मोठीच मन वळवणारी शक्ती होती. सुरुवातीला मला देवावर विश्वास नव्हता, मी देवाबद्दल भानगडी करायचो
पण अल्पनिक्षणपणे येत राहिल्यानंतर मग हळूहळू मला कळायला लागलं की एवढ्या लोकांची जर का देवाच्या मदतीने दारू सुटते तर मला प्रयत्न करायला काय हरकत आहे. माझा स्वतःचा परमेश्वर जो कोणी आहे, माझी जी काही श्रद्धा आहे, त्या श्रद्धेबद्दल मी काय करायला पाहिजे. आणि मग याच्यामध्ये मला कळायला लागलं की या शक्तीने या बाबतीत चमत्कार घडून आणला आहे आणि मानवीदृष्ट्या अशक्य असे काही साध्य नाही. पुन्हा हा चमत्कार म्हटल्यानंतर मला अपेक्षा दोन प्रकारची होती. एक प्रकारचा अपेक्षा अशी होती की असं काहीतरी झालं पाहिजे की माझ्या डोक्यातली दारू पूर्णपणे निघून गेली पाहिजे, ऑब्सेशन जे आहे ते एकदम झिरोला आलं पाहिजे. आणि बिल्डरने त्याच्या स्टोरीमध्ये वर्णन केलंय की त्याला फ्लॅश झाला किंवा आपण अशा असंख्य लोकांकडनं ऐकलेले व्हरायटीज ऑफ रिलिजियस एक्सपिरियन्सेस मध्ये दारुड्यांना असाच काहीतरी धक्का बसता जोरदार आणि तो एकदम देवा धर्माला. किंवा कालयुगने सांगितलं की तुझ्या बाबतीमध्ये मी सगळे प्रयोग केले आणि ते फसलेले आहेत, आता तुला एकच पर्याय उरतो, तो म्हणजे तू धर्माचरण करायला लाग. आणि म्हणून तो रोलँडे ऑक्सफर्ड ग्रुपमध्ये आला. ऑक्सफर्डनी रोलँडनी शेफला मेसेज दिला आणि शेफने एबीला दिला, एबीने बिल्डरला. आता प्रश्न असा आहे की तुम्ही पुन्हा मी जिथे नाही जायचं म्हणतोय की तुम्ही बाकी सगळं म्हणाल ते मला मान्य आहे, फक्त देव नाही म्हणतोय. तुम्ही त्या 12 पायऱ्या सगळं आम्ही आचरणात आणायला तयार आहोत. 4थी पायरी घेऊन जाणार तयार आहे, 5वी पायरी माणसाकडे वाचायला तयार आहे, फक्त याचं परमेश्वर असतं कामा नाही. आणि हा परमेश्वर नको म्हणून मी जेव्हा आरडाओरडा करायला लागलो तेव्हा शेवटी बिल्डर म्हणायला लागला की दारू पुढे हरल्यानंतर या शक्तीकडे मी काय करायला पाहिजे. आणि मग बिल्डरने या पुस्तकामध्ये शेवटी स्पिरिच्युअल अवेकनिंग म्हणून एक जो मागे हे केलेलं आहे त्याच्यामध्ये तो म्हणतो की 2 प्रकारचे अनुभव येणार आहेत. देव मान्य करण्यासाठी किंवा तुमची श्रद्धा बळकट होण्यासाठी 2 प्रकारचे अनुभव आहेत. एक प्रकारचा अनुभव गौतम बुद्धाला बोधी वृक्षाखाली बसला आणि साक्षात्कार झाला, किंवा काही शक्तिपात वगैरे त्याला म्हणतात. काही लोक त्याला शक्तिपात म्हणतात की अचानक तुमची भावनिक पुनर्रचना होणार आहे. तुमचे कालपर्यंतचे विचार वेगळे आणि आजपर्यंतचे विचार वेगळे. बिल्डरने त्याचं वर्णन त्याच्या स्टोरीमध्ये केलेलं आहे की मला व्हरायटीज ऑफ रिलिजियस एक्सपिरियन्सेस पुस्तक वाचायला आणून दिलं होतं. त्या ऑक्सफर्ड ग्रुपमध्ये गेलो मी आणि माझा स्वतःचीच संघर्ष चालू होता की भगवान आहे की नाहीये. तुम्ही दारू बंद करायला सांगता ते मला मान्य आहे, लेकिन भगवान आपला दारू बंद करेगा, या दारू बंद करने के लिए भगवान मदत कर सकता है, हे पटत नव्हतं. आणि शेवटी बिल्डरने त्याचं वर्णन केलेलं आहे की मी जेव्हा त्याच्या बायकोला डॉक्टर सांगत होते खालच्या मजल्यावरती की बायका तुझा नवरा एका आजाराला बळी पडलेला आहे आणि ह्या आजारातून तो उठू शकणार नाहीये, अंतिम परिणाम त्याला वेडेपणा भाग होणार आणि त्याला बांधून ठेवायला लागेल किंवा तो मरेल. आणि हे सांगितल्यानंतर जेव्हा पाकिस्तान आपण वाचतो तेव्हा बघतो की त्या बुमरँगच्या स्टोरीपासून बिल्डरनी किंवा आपण सगळ्यांनी असंख्य वेळा इच्छाशक्तीच्या जोरावरती विजय प्राप्त केलेला आहे. मग हा दारूवर काय विजय मिळू शकत नाही. आणि जेव्हा बिल्डरने म्हणतो मी कॉट खाली उतरलो, गुडघे टेकले आणि बोंबलून सांगितलं हे परमेश्वरात तू असशील तर तुझं अस्तित्व मला दाखव. त्या परमेश्वरालाच बिल्डरने म्हणतो मी चॅलेंज केलं की तू आहे असं सगळेजण म्हणतात, मी एकटाच म्हणतो की तू नाहीये, तुला मला काही सांगायचं नाहीये, तू करशील याच्यावर माझा विश्वास नाही. आणि बिल्डरने म्हणतो की जेव्हा एक चमत्कार झाला त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे की खूप थंड वारा आला, खूप पांढरा प्रकाश दिसला. आणि स्पिरिच्युअल अवेकनिंग या आपल्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये जो त्यांनी मागे अपेंडिक्स टाकलेले आहे त्याच्यामध्ये तो म्हणतो की सगळ्या लोकांना असं होणार नाही. बिल्डरने पहिले 6 महिने नेमकं हेच केलं होतं. डॉक्टर सिल्कवर्थनी त्याला जे काही सांगितलं होतं ते न सांगता बिल्डब्ल्यू त्याच्या घरामध्ये बऱ्याच दारुड्यांना आणून ठेवत होता आणि त्यांना सांगत होता की आपल्याला एकदा फ्लॅश होईल आणि ते सगळे दारुडे फ्लॅश व्हायची वाट बघत होते आणि कोणालाही फ्लॅश झाला नाही. त्याच्या एकाने आत्महत्या केली, एकाने बिल्डरने कपडे पडवले आणि बाजारात विकले. हे सगळं असून सुद्धा डॉक्टर बॉबला भेटायला जाण्यापूर्वी किंवा त्याच्या कामासाठी बाहेरगावी जाण्यापूर्वी न्यूयॉर्क सोडून अॅक्रॉनला जाण्यापूर्वी डॉक्टर सिल्कवर्थनी त्याला सांगितलं की बिल्डब्ल्यू तुझा तो फ्लॅश सांगू नकोस, मी जे तुला सांगितलेलं सत्य आहे ते तू सांग. सुदैवाने डॉक्टर बॉबला जेव्हा ते भेटायला गेले तर डॉक्टर बॉबची आध्यात्मिक परिस्थिती, आध्यात्मिक जागृती जी आहे ती बिल्डब्ल्यू पेक्षा जास्त होती. त्याला फक्त अडकलेला होता तो एकच प्रकार अडकला होता की बिल्डब्ल्यू मला 9वी पायरी घ्यायला लागेल, अमेंड करायला लागेल. आणि डॉक्टर बॉब म्हणत होती की त्याला आपला इज्जत फारू व्हायला, अमेंडमेंट केले तर लफडा व्हायला. 10 जूनला जेव्हा डॉक्टर बॉबला दारू पिऊन जो ऑपरेशन करून बाहेर येतो तर डॉक्टर बॉब पहिल्यांदा त्याला जो अडकणारा जो गोळा होता की अमेंड करायची तर अमेंड करू नका. आणि बिल्डब्ल्यू म्हणतो त्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये आध्यात्मिक या शब्दाचा अर्थ सांगताना तो म्हणतो की एक आणखी वेगळा प्रकार आहे ज्याच्यामुळे आध्यात्मिक प्रगती होते, त्याचं नाव आहे एज्युकेशनल व्हरायटी.
एज्युकेशनल व्हरायटी, त्याला शैक्षणिक प्रगती असं म्हटलेलं आहे. पहिलीतून दुसरीत जातो, दुसरीतून तिसरीत जातो. तशा पद्धतीने काल माझी जी संकल्पना होती त्याच्यापेक्षा मी प्रगत होऊन विस्तृत संकल्पना करून मी दुसरीत गेलेलो आहे, म्हणजे आज आलेलो आहे. आजच्यापेक्षा माझी संकल्पना आणखी काहीतरी वेगळी आहे. जसं मी ए मध्ये जातो तशी मला खात्री वाटायला लागते की आपण दारू बंद व्हायला तरी बऱ्याच एमएमनी शेअर केले की माझी बायको त्या दिवशी होती, माझी लहान मुलगी किंवा मुलगा त्या दिवशी होता आणि त्यांनी माझा हात लावला आणि सांगितलं तुमची दारू बंद झाली ती इथेच बंद होईल. ही जी खात्री एका विशिष्ट क्षणी पटली ती अल्पविश्वासच्या मीटिंग मध्ये आल्यानंतर मला कळलं की आपण दारू बंद होईल का कधीतरी होईल का. मी इथे काय येत राहिलो त्याची कारणं प्रत्येकाने शोधली तर लक्षात येईल की ही जी एज्युकेशनल व्हरायटी आहे हे मध्ये आल्यानंतर पहिल्यांदा वाटलं की दारू बंद होईल ती इथेच होईल. काही दिवसानंतर वाटायला लागलं की माझ्या आयुष्यामध्ये दारू पिण्यामुळे असे मी असंख्य गोंधळ घालून ठेवलेले आहेत, ते सोडवायचे असतील तर हा कार्यक्रम मला मदत करू शकेल. आणि या सगळ्या ठिकाणी परमेश्वर आलेला आहे. तिसऱ्या पायरीत परमेश्वर आहे, 5व्या पायरीत परमेश्वर आहे, पुन्हा 11व्या पायरीत परमेश्वर आहे, 12व्या पायरीमध्ये परमेश्वर माणसाच्या रूपाने आहे, स्पॉन्सरच्या रूपाने आहे. आणि हा तेव्हा मोठा अडथळा त्याला पुढचं काम करू देत नाही. पुन्हा बिंदू सांगतो, पुन्हा एकदा तो हत्यार काढतो की परमेश्वर नाही म्हणणारे लोक कोण होते रे आतापर्यंत. तुझे वैश्विक सत्य सांगतोयस ना. गॅलिलिओ आणि राईट बंधू विमान उडवण्यापूर्वी काय म्हणत होते, लोक काय म्हणत राईट बंधू विमान अरे वेळ लागलाय काय, ते फक्त पक्षांना वरदान दिलेलं आहे, असं तुमचं विमान उडूच शकत नाही. पण राईट बंधूने ते करून दाखवलं. मग तू जर सगळ्यावरती विश्वास ठेवतो, तुझा पगार बँकेत जमा होतो की नाही, तू असं म्हणतो का काय त्या बँकेचा भरोसा नाही, माझ्या आपली कॅश घेत जा, बाकीच्यांचं काय सांगता येत नाही. एटीएम तुला चेक केल्यानंतर तू बँकेत टाकतो का, तुला असा प्रश्न पडतो का केदारने दिलेला चेक तिच्या मायला की बँक मधल्यामध्ये घेऊन जाईल किंवा केदार तिच्या बाजूला असं वाटतं का, तुला नाही वाटत. चेक दिला, क्रॉस चेक आहे, स्लिप भरतो आणि सरळ सरळ ड्रॉप बॉक्स मध्ये टाकतो. मग एरवी तू इतर ठिकाणी विश्वास ठेवायला तयार होतो, तर आम्ही सांगतो म्हणून तू परमेश्वरावर तुझ्या परमेश्वरावर का विश्वास ठेवायला तयार होत नाही. जुन्या कल्पना सोडून नव्यांचा स्वीकार ज्या सहजपणे केला जातो ते आपल्या काळाचे वैशिष्ट्य नव्हे काय. मी टीव्हीवर विश्वास ठेवतो, रेडिओवर ठेवतो, इंटरनेटवर ठेवतो, पण परमेश्वरावर नाही ठेवणार. मला परमेश्वर नाही स्वीकारायचं, बाकी हे सगळं मी सहजपणे स्वीकारायला लागतो. आणि मग मला कळायला लागतं की ह्या परमेश्वराचा विश्वास ठेवून मला काय मिळणार आहे. तर जेव्हा इतर लोक वैश्विक चैतन्यावर श्रद्धा ठेवून आपले प्रश्न सोडत असलेले आम्ही पाहिले तेव्हा परमेश्वरी शक्तीबद्दलचा अविश्वास आम्हाला शेवटी भागत होतो. सगळे आजची दुनिया बोलून हे मध्ये सांगत होते की देवाच्या कृपेने आजचा दिवस सोबत आहे, परत आलेले आहे. पहिल्या वाढदिवसाला 90 दिवसाचं स्वप्न घेताना तो शेअरिंग करून सांगतो मला त्यांच्या येणे दिला, माझी त्यांची येणे दिली, मी आता फिरत होतो, स्वतः फिरत होतो. मग मी एकटाच कोणी सांगणार सांगणार की मला तुमचा परमेश्वर नाही मागताय, तुमच्या 12 पायऱ्याचा कार्यक्रम मी घ्यायला तयार आहे, फक्त मी परमेश्वर घेणार नाही. आणि मग तो म्हणतो की आम्ही अज्ञेयवादी आणि नास्तिक एका कल्पनेला चिकटून राहिलो की स्वयंपूर्णतेनेच आमचे प्रश्न सुटतील. सायंटिफिकली मला देव स्वीकारता येतो का हा प्रश्न जेव्हा पडला तेव्हा मला परत आणखी एक खुजली आहे. ते म्हणजे तर्कशास्त्र, लॉजिक. 2 + 2 = 4, A + B = C, C + D = E, therefore A + C, B + C + D = हे काहीतरी माझ्या भयानक डोक्यात तत्वज्ञान होतं. आणि ते तत्वज्ञान नीतिशास्त्राची पहिले विल्हेवाट लावली. मग तो म्हणायला लागला की तर्कशास्त्र बघायला, आणि मग म्हणायला लागला की श्रद्धा न ठेवण्यापेक्षा ती ठेवणे कसे अधिक शहाणपणाचे आहे आणि तर्काला पटणारे आहे हे पटवून देण्यासाठी आम्ही परिश्रम केले. त्याच लॉजिकचा इथे उपयोग करून बिलटोनी मला सांगतो की एवढे लोक सांगतात त्यांना पटकन तुला पटत नाही, त्यामुळे तुझ्यात प्रॉब्लेम आहे की तुझ्याच्या न स्वीकारण्याच्या कल्पनेत प्रॉब्लेम आहे. आणि शेवटी बिलटोनी म्हणाला आम्हाला निर्भयपणे निवड करावी लागली, परमेश्वर हे सर्वस्व आहे किंवा तो शून्य आहे. शेवटी तो अल्टिमेटम देतो की परमेश्वर आहे तरी किंवा नाही, यातील काय निवड करायची तर. आणि मग मी लॉजिक मधनं बाहेर पडलो आणि मग मला हळूहळू बिल्डब्ल्यू म्हणतो की मी स्वतःच्या कल्पनेमध्ये पुन्हा एकदा बिल्डब्ल्यूकडे आलो, परमेश्वराकडे आलो. प्रत्येक स्त्री पुरुष आणि बालकाच्या मनोमनी परमेश्वराची मूलभूत कल्पना असते. मी पुन्हा पुन्हा परमेश्वराचा उल्लेख करताना कुठल्याही प्रकारचा परमेश्वर तुम्हाला दाखवत नाही. दाढीवाला असो, बिन दाढीवाला असो, श्रावण महिन्यात दाढी वाढवणारा असो, 2 हात असो, 6 हात असो, निर्गुण असो, भिंतीतला असो, कसंही असो, स्त्री पुरुष आणि बालकाच्या मनोमनी परमेश्वराची मूलभूत कल्पना असते. संकटाने, ऐशारामाने, इतर गोष्टींच्या पूजेमुळे ही कल्पना झाकून जातात, पण कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ती अस्तित्वात आहे.
तर आपल्यापेक्षा श्रेष्ठतर अशा शक्तीबद्दलची श्रद्धा आणि माणसाच्या जीवनात त्या श्रद्धेने येणारा चमत्कार वजा प्रत्यय या गोष्टी माणसा इतक्याच प्राचीन आहेत. आपण जितके सत्य आहोत तितकंच परमेश्वरही सत्य आहे. हा दृष्टिकोन ठेवला तर तुम्हाला अपयश येणार नाही. माझ्या माहितीने सारे धार्मिक लोक कसे चुकीचे असू शकतील. आणि मग शेवटी बिल्डब्ल्यू आणखी विचारतो शांतपणे की परमेश्वर नाही असे म्हणणारा तू कोण, आणि त्याने स्वतःचा अनुभव दिलेला आहे. परमेश्वराने त्याच्यामध्ये विवेक बुद्धी जागृत केली. ज्यांनी प्रामाणिकपणे परमेश्वराचा ध्यान घेतला त्यांना परमेश्वराने साथ दिली आणि आम्ही परमेश्वराच्या सान्निध्यात गेलो तेव्हा त्याने आमच्यावर अनुग्रह केला. तर हा जो अनुग्रह जो आहे बिल्डब्ल्यूला अज्ञेयवादीच्या शेवटच्या ओळीमध्ये जो अनुग्रह दिसला तो अनुग्रह म्हणजे धर्माला अभिप्रेत असलेला अनुग्रह नव्हता, तर तो माझ्या खालच्या वागण्यामुळे ज्या लोकांना मी दुखावलेलं आहे त्या लोकांना मी माफी मागितली पाहिजे, त्यांची नुकसान भरपाई केली पाहिजे हे सत्य स्वीकारणे. त्याच समाजामध्ये मला परत जाण्याकरता मला काहीतरी बदल घडून आणला पाहिजे. माझे जे काय सगळे स्वभाव दोष आहेत ते मी सोडायला तयार होत नाही. त्याच्यानंतर मला 6व्या-7व्या पायरीमध्ये मला परमेश्वराची प्रार्थना करायची. जर मी परमेश्वर स्वीकारला नसेल 3ऱ्या पायरीमध्ये तर मला 5व्या पायरीत अडथळा येणार, कारण मी परमेश्वराकडे कबूल करणार नाही, मी तुझ्याकडे कबूल करतो. पण तो स्पॉन्सर म्हणतो की ही सगळी घाण तू केलेली आहे, अजून हे तुला असंच चालू ठेवायचं आहे का. आणि मग तो जेव्हा नाही म्हणतो तेव्हा स्पॉन्सर सांगतो त्याला की समाजाचा एक घटक म्हणून मी तुला माफ केलेलं आहे. एका माणसाला दुसऱ्या माणसाने माफ करणं शक्य नाही, एवढे परमेश्वराचा अंश म्हणून त्या माणसाने माफ केलेलं आहे मला. आणि मग मला जाणवायला लागलं की अल्कोहोलिक मध्ये प्रत्येक माणूस हा परमेश्वराचा अंश आहे. मला परमेश्वर बऱ्याचदा असा प्रश्न पडतो की ऑफलाईन कुठे आहे, परमेश्वराचा काही ईमेल आयडी आपल्याकडे नाहीये, तेव्हा परमेश्वराची ओळख कशी पटवायची आपल्यासाठी. माझ्या दृष्टीने परमेश्वराची ओळख पटवण्याचा साधा सोपा मार्ग म्हणजे मला चांगल्या प्रकारे ओळखणारा माणूस तो स्पॉन्सर त्याला मी विचारतो. जेव्हा तो उपलब्ध नसेल तेव्हा बाकीच्या अल्कोहोलिक मध्ये जुने लागते सभासद जे आहेत त्या सभासदांना मी विचारतो. जेव्हा द्विधा मनस्थितीचा असतो तेव्हा बिल्डब्ल्यूला डॉक्टर बॉबला विचारलं होतं, एका मेंबरने शेअर केलं होतं 4थ्या रूढीमध्ये त्याचं वर्णन तो करतो की मला दारूबरोबर आणखी पण एक व्यसन आहे आणि ते तुम्ही मला घेणार की नाही. आपल्याकडे आज मुंबईमध्ये किंवा भारतामध्ये असे असंख्य लोक आहेत की ज्यांना कायद्याने शिक्षा झालेली आहे. त्या लोकांना अल्कोहोलिक मध्ये परत घ्यायचं की नाही घ्यायचं. आणि डॉक्टर बॉब म्हणाले परमेश्वराने काय केलं असतं, परमेश्वराने काय केलं असतं ते सांगण्यासाठी आम्हाला शेवटी परमेश्वराकडे जाता येणं शक्य नाही. हा परमेश्वर अल्कोहोलिक मीटिंग मध्ये आहे. तो कुठे आहे, ह्या व्यासपीठावरनं बोलणाऱ्या प्रत्येक माणसाकडे आहे, ऐकणाऱ्या प्रत्येक माणसाकडे आहे, सेवेमध्ये असलेल्या प्रत्येक माणसाकडे. हा परमेश्वर मी 3ऱ्या पायरीत जर स्वीकारला तर तो 5व्या पायरीमध्ये मला माफ करू शकतो. 6व्या-7व्या पायरीमध्ये ह्याच परमेश्वराने परत प्रार्थना करणारे बाबा रे मला यातून मुक्ती मिळवायची, पण मला प्रलोभन येतंय. तो फोन आला की माझा जीव कावरा होतो. इतके दिवस मला फोन आला की मी चपला घालून चालू पडायचो, आता तो फोन आला की मला थांबता येणार नाही. 9व्या पायरीमध्ये मला अमेंड करताना हट्टे माझे तो प्रुडंट म्हणतो हे त्याच्याकरता जी शक्ती पाहिजे ती शक्ती कुठून येणार आहे तर ती परमेश्वराकडून येणार आहे. 11व्या पायरीमध्ये मला परमेश्वराची काय इच्छा आहे माझ्यासाठी, मी आज दारू प्यावं अशी परमेश्वराची इच्छा आहे का, मी पुन्हा आयुष्याची वाट लावावी अशी इच्छा आहे का, माझ्या बायकोच्या 2 कानाखाली आवाज काढावेत म्हणजे माझं श्रेष्ठत्व सिद्ध होईल असं मला वाटतं, पण मी तसं करावं अशी परमेश्वराची इच्छा नाही. आणि 12व्या पायरीमध्ये हे जे मला मिळालेलं आहे ते दुसऱ्याला मिळण्यासाठी मधला भाग आहे. त्याच्या आधीचा भाग आणि नंतरचा भाग जो आपण बऱ्याचदा विसरतो. हॅव्हिंग हॅड अ स्पिरिच्युअल अवेकनिंग ॲज अ रिझल्ट ऑफ दिस. या 11 पायऱ्यांच्या आचरणामुळे माझ्यामध्ये जागृती झाली. प्रॅक्टिस दिस प्रिन्सिपल्स इन ऑल अवेअर अफेअर्स. हे 2 भाग 2 बाजूला आहेत आणि मध्ये फक्त तो ट्राय टू कॅरी दिस मेसेज टू अदर अल्कोहोलिक्स म्हणतो. इकडला भाग आहे 11 पायऱ्यांचं आचरण केलं म्हणून माझ्यात बदल झाला, मग मी मेसेज द्यायचा प्रयत्न केला. आणि पुढच्या भागामध्ये पुन्हा तो म्हणतो प्रॅक्टिस दिस प्रिन्सिपल. प्रॅक्टिसिंग दिस प्रिन्सिपल सोडतच नाही. आणि ही प्रॅक्टिसिंग दिस प्रिन्सिपलचा महत्वाचा भाग जो आहे तो परमेश्वर आहे. तो आम्ही अज्ञेयवादी चॅप्टरमध्ये आहे. हा अज्ञेयवादी चॅप्टर बद्दल तुमचे सगळ्यांचे मत वेगवेगळे असू शकतील. जे मी माझ्यासाठी करू शकलो नाही ते परमेश्वराने माझ्यासाठी केले, त्याच्याबद्दलचे अनुभव माझ्याकडे गेले 24 वर्षाचे बरेच आहेत. इथे बसलेल्या प्रत्येक माणसाकडे अनुभव आहे. परमेश्वराने माझ्यासाठी काहीतरी केलेलं आहे. मी आज सकाळपासून दारू प्यालेलो नाही हे मला दारू पित असताना कधीच जमलेलं नव्हतं. रोज सकाळी उठल्यानंतर किती प्यालो, आईने दरवाजा उघडला का, वडिलांनी भांडण केलं का, काहीतरी शिव्या दिल्या का, मित्र आठवड्याला पैसे दिले की नाही, हे रोज सकाळी आठवायला लागायचं.
आज सकाळी उठल्यापासून मी उतारा घेतलेला नाही, मला दारू प्यायची इच्छा झालेली नाही, मी चांगला वागायचा प्रयत्न करतो. हे सगळं कुठल्या तरी उच्च शक्तीने माझ्या बाबतीत झालेलं आहे आणि तो परमेश्वर आहे. तो परमेश्वर मला अल्पविश्वासच्या मीटिंगमध्ये सापडतो म्हणून मी मीटिंगला येतो. आज तुम्ही ऐकून घेतलं, धन्यवाद. आता श्रीधरनी आम्ही अग्नेयवादी या विषयावर त्यांच्या अनुभवातून सांगितलेलं आहे. परमेश्वर आहे नाही, अल्कोहोलिक अनोनिमसमध्ये मी आलो, मला हा कार्यक्रम कशा पद्धतीनं घ्यायला पाहिजे, मला त्याच्यातून फायदा कसा करून घेता आला पाहिजे. मित्रांनो, त्यावेळेला मी 2000 साली अल्कोहोलिक अनोनिमसमध्ये येत होतो. 2002 साल उजाडलं होतं, मला मान्यच झालं नव्हतं. केवळ ह्याच गोंधळात होतो की अल्कोहोलिक अनोनिमसमध्ये परमेश्वर आहे नाही, माझी दारू पिकल्या लोकांच्या अनुभवातून थांबल नाही थांबणार, कुठल्याच गोष्टी विश्वास नव्हता, माझाच माझ्यावर विश्वास नव्हता मुळात. आणि दारू वाढत गेली आणि त्यावेळेला मी भारत सरोवरने यायचो ऑर्डेला एक्सपोजर मीटिंगला. त्यावेळेला इथं लाल देवळाजवळ मी गाडी थांबवायचो किंवा बसमधनं उतरल्यानंतर मीटिंगला वेळ असायचा आणि तिथे दत्ताचं मंदिर आहे.